स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे यांना आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आरोपी गाडेनं 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली। एका कॅनॉलमध्ये दत्तात्रय गाडे लपून बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आता दत्तात्रय गाडे याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुणे बलात्कार प्रकरणामधला आरोपी दत्तात्रय गाडेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। फरार असताना गाडेनं गळ्यात दोरखंडाच्या सहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। पहिल्या प्रयत्नामध्ये आरोपी गाडे ज्या शेतात लपला होता तिथल्याच एका झाडाला त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती दोरी तुटली। त्यानंतर पळून जात असताना गाडेनं विष किंवा कीटकनाशक मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ते मिळालं नाही। यानंतर त्याने पुन्हा एकदा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळेस देखील त्याला यश आलं नाही अशी माहिती आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी गाडेच्या मानेवर व्रण सापडल्याची माहिती दिली आहे। प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे। त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात। दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात। दत्तात्रय गाडेने आत्महत्येचा प्रयत्न केला का याचा तपास पोलीस करणार आहेत। गुरुवारी मध्यरात्री 1:10 गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सर्व प्रयत्नानंतर काल 1:10 सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। आरोपीला अटकची प्रक्रिया सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून त्यांचे पीसीआर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल। रात्री 12:15 वाजल्याच्या सुमारास गाडे एका घरामध्ये पाणी पिण्यासाठी गेला। पाणी प्यायला गेलेल्या घरामधील महिलेनं पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली। एका कॅनॉलमध्ये दत्ता गाडे लपून बसला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोन आणि डॉग स्क्वॉडची मदत घेतली। पोलिसांनी काही वेळातच आरोपी दत्ता गाडेला चारही बाजूनी घेरलं। दत्ता बाहेर ये, तुला घेरलंय अशी उद्घोषणा ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आली। ड्रोनने तिच्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। तू जिथं असेल तिथून बाहेर ये, तू ताबडतोब पोलिसांना शरण ये। उद्घोषणेनंतर कॅनॉलच्या खड्ड्यामध्ये लपलेला दत्तात्रय गाडे बाहेर आला। गावातील लोकांच्या ज्या माहितीच्या आधारावर आम्हाला आरोपी मिळाला त्यांना मी 1 लाखाचं बक्षीस देणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे। ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली। तर ज्यांचे हे फायनल ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे। दत्तात्रय गाडेला बेड्या, अनेक मोठे खुलासे, आरोपीचा अनेकदा बस स्थानक परिसरात वावर असल्याचं स्पष्ट झालंय। आरोपी दत्तात्रय गाडेचे बहुतांश रात्रीचं लोकेशन बस स्थानकामधलं आढळलंय। विकृतीतूनच आरोपीनं अनेकदा बस स्थानकात सावज हेरण्याचा प्रयत्न केला होता। पोलीस असल्याचं सांगून दत्तात्रय गाडे मुलींसोबत ओळख करायचा। याआधी दत्तात्रयनं 2 मुलींना जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केलाय। दत्तात्रय गाडे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। याआधीही त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेची सखोल चौकशी सुरू आहे।